या अशा प्रकारच्या विचारांची पाठिंबा आज आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि डाव्या पक्षांच्या वतीने महाविकास आघाडीला दिलेला आहे। महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी आज मार्क्सवादी सुरू होईल आणि ते 15 तारखेपर्यंत चालेल। साधारणपणे 200 कार्यकर्त्यांची टीम सबंध आदिवासी भागामध्ये आणि त्यानंतर बिगर आदिवासी भागामध्ये मुक्कामी राहील आणि 24 तास राउंड द क्लॉक जे सगळं करावं लागेल ते ह्या निवडणुकीमध्ये धर्मनिरपेक्ष पक्ष बाजूने ही निवडणूक कशा प्रकारे जाईल यासाठी हा सबंध लाल वादळाचा जो अभियान आहे ते अभियान काम करणार आहे। काल महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या अगोदरच्या चाचण्यांचे निकाल आले, त्याच्यामध्ये बहुतांशी चाचण्यांनी महाविकास आघाडीचा विजय होतोय आणि येतं सरकार हे महाविकास आघाडीचं असेल, मित्रपक्षांचा असेल असा कौल दिलेला आहे। या तालुक्यात जो काही विकास झाला त्याचं मुख्य कारण हे आहे की वेळोवेळी जे सरकार होतं त्या सरकारी पक्षाचा जर आमदार असेल तर निधी आणणं आणि वेगवेगळ्या प्रकारची विकास कामं करणं सहज शक्य होतं, अशा प्रकारचा अनुभव आपल्याला आलेला आहे। डॉक्टर किरण लहामटे यांनी जो काही थोडाफार निधी आणला त्याचं मुख्य कारण सुद्धा अजित पवारांच्या माध्यमातून ते सत्तेवर होते हेच ते कारण आहे। आता जर महाविकास आघाडीचं सरकार पुढील 5 वर्षांमध्ये सत्तेवर जर येणार असेल आणि ते येऊ घातलेलं आहे तर स्वाभाविकरित्या निधीचं वाटप करण्याच्या बाबत सुद्धा मुख्यतः महाविकास आघाडीचा जर आमदार असेल तर तो निधी महाराष्ट्राच्या पातळीवर अकोल्यामध्ये आणणं सोपं जाणार आहे आणि म्हणून महाविकास आघाडीचं सरकार तर अकोल्यामध्ये महाविकास आघाडीचाच आमदार अशा प्रकारचं सूत्र हे आपल्याला अकोल्यात स्वीकारावं लागणार आहे। तुमच्या मित्रपक्षांनी मध्यंतरीच्या काळामध्ये ही निवडणूक ते सुरुवातीला म्हणत होते की त्यांना विकासाच्या मुद्द्यावर करायचे, तो विकास प्रत्यक्षामध्ये केवळ काही मोजक्या रस्त्यांपुरता सीमित राहिलेला आहे। कोल्हार-उटीचा जो रस्ता आहे ते सांगतायत की हा रस्ता आणि एसटी स्टँडच्या बाबत केलेलं नूतनीकरण आणि बाजारतळ हे ते आयकॉन म्हणून दाखवतायत आणि हे आम्ही केलं म्हणजे तालुक्याचा विकास केला असं दाखवण्याचा ते प्रयत्न करतायत, परंतु वस्तुस्थिती फार वेगळी आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोल्हार-उटीचा जो रस्ता आहे त्या रस्त्याची मंजुरी ही महाविकास आघाडीचं जे सरकार होतं त्यापूर्वी ती झालेली मंजुरी आहे आणि मुख्यतः महाविकास आघाडीचं सरकार ज्यावेळी होतं त्याच वेळी कोल्हार-उटी रस्त्याचं काम झालं। ही वस्तुस्थिती लपवण्याचा प्रयत्न डॉक्टर आमदार किरण लहामटे करताना आपल्याला दिसत आहे। त्याचबरोबर पिंपरकण्याच्या रस्त्याचं व्हिडिओ शूटिंग करून सर्व आदिवासी भागात ते दाखवत आहेत, मात्र पिंपरकण्याचा त्यावेळीची निधीची अलॉटमेंट आहे आणि महाविकास आघाडीने कोविडच्या काळात सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी च्या माध्यमातून हा पिंपरकणे पुलाला दिलेला आपल्याला दिसतो आहे। बाजारतळ असेल किंवा रुग्णालयाच्या बद्दलच्या मंजुऱ्या असतील किंवा अगदी MIDCच्या बद्दलच्या मंजुऱ्या असतील, या ज्या सगळ्या फाईल्स आहेत त्या कोणत्या काळात जर पुढे गेल्या असतील तर त्या महाविकास आघाडीच्या काळात पुढे गेलेल्या आपल्याला दिसत आहेत। त्यामुळे जो दावा करतायत की हे विकास पुरुष आहे हे काही खरं नाही, ही वस्तुस्थिती आहे। दुसऱ्या बाजूला हे 2-4 कामं आपल्याला दिसतात, मात्र आदिवासी भागामध्ये आजही वाड्या वस्त्यांवर रस्ते पोहोचलेले नाहीयेत, आश्रमशाळांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे, अंगणवाडीच्या इमारती गळक्या आहेत, तेथे मुलांना बसायला जागा नाहीये, त्यामुळे एकंदरीतच पिण्याच्या पाण्याची सोय नाही, वीज पोहोचलेली नाही, रस्ते झालेले नाही। एकंदरीत आदिवासी भागात विकासाच्या प्रश्नावर ज्यावेळी बोललं जातं त्यावेळी काही लोक प्रभावित होतात, परंतु उर्वरित अकोले तालुका त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संताप तयार होतो आणि कुठे आहे विकास असा प्रश्न अकोले तालुक्यातील ग्रामीण जनता विचारते। गावागावामध्ये ज्यावेळी डॉक्टर किरण लहामटे जातात त्यावेळी सभांमध्ये उठून आमच्या रस्त्यांचं काय झालं, आमचा नारळ फुटला, आमचा फलक लागला, मात्र आमचा रस्ता का सुरू झाला नाही, अशा प्रकारच्या तीव्र प्रतिक्रिया ग्रामीण भागामधून उमटतात आणि त्यामुळे हे सगळं चित्र पालटतंय। विकासाचा जो काही बागुलबा ते उभा करतायत त्याच्यावर आपण जिंकणार नाही
हे पक्क झाल्यानंतर त्यांनी ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरून धर्माच्या मुद्द्यावर नेण्याचा प्रयत्न केला। अत्यंत चुकीच्या अशा प्रकारचा अर्थ एका शब्दाचा लावण्यात आला आणि मग विकासाच्या मुद्द्यावर आपण ग्रामीण भागामध्ये, आदिवासी भागामध्ये नापास होतोय हे लक्षात आल्यानंतर निवडणूक सबंधपणाने धर्मावर आणि जातीवर नेण्याचा प्रयत्न ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर डॉक्टर किरण लामटेने केलेला आहे। आज आम्ही जे अभियान सुरू करतोय त्या अभियानाचा आत्माच हा आहे की त्यांना ही निवडणूक जाती आणि धर्मावर न्यायची, त्यांना ही निवडणूक नॉन इश्यूज वर न्यायची। आपण विकासाचा जो मुद्दा मांडतोय तो नापास झालेला आहे हे लक्षात आल्यानंतर भावनेवर त्यांना निवडणूक न्यायची। आजच्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून ज्या अभियानाची आम्ही घोषणा करतोय त्या अभियानाचा मुख्य उद्देश ही निवडणूक आम्हाला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर न्यायची आहे। आम्हाला त्यांना जाब विचारायचा आहे की मोठ्या प्रमाणात सोयाबीन उत्पादक पट्टा या अकोल्यामध्ये आहे। सोयाबीनचे भाव 11,000वर गेलेले होते, ते आज आपण पाहतोय 3,500-4,000वर खाली आलेले आहेत। लाडक्या बहिणीला 1,500 रुपये तुम्ही द्यायचे, मात्र एका क्विंटल मध्ये 400 ते 500, 700 ते 800 रुपये प्रति क्विंटल सोयाबीनच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आणि लाडक्या बहिणीचा खिसा कापायचा। दुसऱ्या बाजूला दूध उत्पादक पट्टा ह्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे। दुधाचं मोठं आंदोलन आम्ही दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आणि किसान सभेने राज्यभर केलं। आमच्या दुधाचे भाव 34 रुपयावर गेलेले असताना आज आम्हाला 24 रुपयाचा दुधाचा भाव द्यायचा, प्रति लिटर 10 रुपये दररोज शेतकऱ्यांचा खिसा कापायचा। माय मावल्या शेतामध्ये आणि गोठ्यामध्ये राबतात, त्यांच्या गाईच्या दुधाला प्रति लिटर 10 रुपये तोट्यात घालायचे, वर्षभर कमी भाव द्यायचा आणि मग नालूल चांगल करण्यासाठी 1,500 रुपये त्या माऊलीच्या खिशामध्ये आणि अकाउंट मध्ये टाकायचे। तिसऱ्या बाजूला ज्यावेळी टोमॅटो आमचे प्रचंड स्वस्त झालेले होते, त्याला भाव मिळत नव्हता, त्यावेळी आम्ही आमचे सगळे टोमॅटो रस्त्याच्या कडेला फेकून देत होतो। त्यावेळी शेतकऱ्यांना टोमॅटोसाठी मदत करायची नाही आणि मात्र टोमॅटोला जादा भाव मिळायला लागला की नेपाळवरून टोमॅटो आयात करायचे आणि टोमॅटो उत्पादकांना खड्ड्यात घालायचं, त्यांची लूट करायची आणि निवडणुका आल्यानंतर म्हणायचं की हे घ्या 1,500 रुपये, आम्हाला मतदान करा। हे सगळं शेतकऱ्यांना कळतं। त्यामुळे ह्या सगळ्या अभियानामध्ये दूध उत्पादकांच्या गोठ्यापर्यंत आम्ही जाणार आहोत। हे 200 कार्यकर्ते या सगळ्या अभियानामध्ये सोयाबीन उत्पादकांच्या आम्ही दारादारापर्यंत जाणार आहोत। त्या सगळ्या अभियानामध्ये टोमॅटो उत्पादकांच्या दारादारामध्ये जाणार आहोत आणि धर्म आणि जातीच्या आधारावर, लाडली बहीण सारख्या योजनांच्या आधारावर नव्हे तर शेतीमालाच्या माध्यमातून जी तुम्ही लूट केली त्याला तुम्ही पाठिंबा देत आहात। डॉक्टर किरण लामटे अशा प्रकारच्या सरकारला तुम्ही पाठिंबा देत आहात, शेतकऱ्यांना लुटणाऱ्या सरकारला तुम्ही पाठिंबा देत आहात, त्यामुळे शेतकरी तुम्हाला मतदान करणार नाही हे सांगण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांपर्यंत जातो आहोत। दुसऱ्या बाजूला आदिवासी पट्ट्यामध्ये आमचं हे सगळं अभियान जात आहे। आदिवासींना वनवासी म्हणायचं, त्यावेळी हिरडा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये होतो, हिरड्याला रास्त भाव मिळावा यासाठी होतो, त्यावेळी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि आज आदिवासींच्या प्रश्नावर गावागावामध्ये जाऊन मतं मागायची, हे या तालुक्यामध्ये चालणार नाही। आमचं हे सगळं अभियान आदिवासी भागामध्ये जाणार आहे। हिरडा उत्पादक शेतकऱ्यांच्या दारात जाऊन किसान सभेने जो प्रचंड लढा केला आणि त्यामुळे आधार भावाची लढाई जी पुढे गेली त्याची आठवण आम्ही सबंध आदिवासी पट्ट्यामध्ये करणार आहोत। त्याचबरोबर पेसा कायद्याच्या अंमलबजावणीचा मुद्दा जो आहे तो आदिवासी भागामध्ये आम्ही घेऊन जाणार आहोत। आदिवासी विद्यार्थी हे पेसाच्या अंतर्गत त्यांच्या ज्या भरत्या होतात त्याच्यामध्ये या सरकारने कशा प्रकारची गद्दारी केली, जे उपोषण झालं नाशिकला त्याच्यामध्ये जो शब्द दिला होता तो सुद्धा कशा प्रकारे फिरवला गेला हे आदिवासी भागामध्ये गावागावात जाऊन आम्ही समजून सांगणार आहोत, त्याची आठवण आम्ही करून देणार आहोत। हा तालुका राघोजी भांगरेंचा तालुका आहे, त्याचबरोबर हा तालुका त्याच पातळीवर बिगर आदिवासींचं नेतृत्व करणाऱ्या आणि सबंध क्रांतीचं नेतृत्व करणाऱ्या लोकांचा सुद्धा तालुका आहे। आदिवासी आणि बिगर आदिवासींमध्ये जी फूट पाडण्याचं पाप काही लोक गेले अनेक दिवस करतायत, त्याच्यामधलं जे कारस्थान आहे हे सुद्धा गावागावामध्ये आम्ही जाऊन सांगणार आहोत। या समूह अभियानामध्ये आदिवासी आणि बिगर आदिवासी एकजुटीचा नारा आम्ही पूर्ण ताकदीने देणार आहोत। एका बाजूला राघोजी भांगरे आणि त्यांची सबंध क्रांतिकारक चळवळ, राया ठाकर आणि त्यांची क्रांतिकारक चळवळ आणि दुसऱ्या बाजूला कोंडाजी नवले आणि त्यांची क्रांतिकारक चळवळ, त्याचबरोबर सगळ्या क्रांतिकारकांच्या नंतर स्वातंत्र्य युद्धामध्ये आदिवासी आणि बिगर आदिवासी यांनी घेतलेला सहभाग आणि त्यांची झालेली एकजूट
त्याचबरोबर जो मामलेदार मारला त्याच्यामध्ये सर्व पक्षांनी अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात केलेली एकजूट, हे सगळं आम्ही गावागावामध्ये जाऊन सांगणार आहोत. धर्म आणि जातीच्या आधारावर नव्हे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आधारावर, सोयाबीनचे भाव, कापसाचे भाव, आमच्या ऊसाचे भाव, या शेतीमालाच्या भावाच्या आधारावर, आणि दुसऱ्या बाजूला आदिवासींचे प्रश्न, पेसा कायद्याचे प्रश्न, आमच्या आदिवासी वसतिगृहांचे प्रश्न, त्याचबरोबर आदिवासी अस्मितेचे, आदिवासी संस्कृतीचे प्रश्न, हे सगळे घेऊन त्या आधारावर निवडणुकीचा हा सगळा कार्यक्रम झाला पाहिजे, त्या आधारावर निवडणूक झाली पाहिजे, अशा प्रकारच्या एक प्रकारचं अभियान आम्ही या सगळ्यामध्ये राबवतोय. या अभियानाला जनतेने साथ करावी आणि धर्म आणि जातीच्या आधारावर नव्हे, भावनिक मुद्द्यांवर नव्हे, तर शेतकरी आणि आदिवासींचे जे खरे प्रश्न आहेत या आधारावर मतदान करावं, महाविकास आघाडीच्या बाजूने कौल द्यावा, अशा प्रकारचं संबंध अभियान आज आम्ही सुरू करतोय. देशामध्ये, राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. महाविकास आघाडीचं सरकार येणार असल्यामुळे निधी हा महाविकास आघाडीच्या सरकारच्या वतीनं तालुक्यात आणायचा असेल तर महाविकास आघाडीचाच आमदार आपल्याला निवडून द्यावा लागणार आहे, हे आम्ही सांगणार आहोत. आपण यावेळी अमित अशोकराव भांगरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट दिल्यामुळे त्यांना आपण पाठिंबा देतोय. त्यांचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हे असणार आहे, या चिन्हावर मतदान करा, अशा प्रकारचं हे अभियान असणार आहे. हे अभियान पोहोचवण्यासाठी पत्रकारांनी मदत केली, त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि जनतेनं अभियानामध्ये सामील होऊन लाल बावटा, लाल वादळ आणि किसान सभेच्या या प्रयत्नामध्ये भागीदारी करावी, अशी विनंती आणि आव्हान आपल्याला करतो. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद, लाल सलाम. अशा प्रकारे सरळ पैसे जर गरिबांना, आदिवासींना, शेतकऱ्यांना आणि महिलांना मिळणार असतील तर त्याचं नक्कीच स्वागत केलं पाहिजे, त्याला विरोध करण्याचं काही कारण नाही. परंतु दुसऱ्या बाजूला 1,500 रुपये एकीकडे द्यायचे आणि शेतकऱ्यांचे, हिरडा उत्पादक शेतकऱ्यांचे, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे, दूध उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये त्यांच्या खिशातून काढून घ्यायचे, हा जो एक प्रकारे लुटीचा प्रकार आहे हा लोकांना आवडलेला नाही. हे 1,500 रुपये नक्कीच आम्हाला द्या, पण 8,000 रुपयाची केलेली असताना केवळ 4,000 रुपये सोयाबीनला मिळणार असतील तर ती जी लूट आहे त्या लुटीचं काय करायचं, हा प्रश्न आम्ही मतदारांना विचारणार आहे. दूध उत्पादकांच्या बद्दल तीच परिस्थिती आहे. 34 रुपयाचं दूध आम्हाला मिळत होतं प्रति लिटर, ते आम्हाला 24 रुपयाचं मिळतंय. आंदोलन केल्यानंतर जे अनुदान तुम्ही जाहीर केलं ते सुद्धा धड मिळत नाहीये, अनेक शेतकऱ्यांना ते मिळालेले नाहीये. तर प्रति लिटर 10 रुपयाची लूट जी शेतकऱ्यांची होते त्याचा जर तो हिशोब काढला तर प्रति कुटुंब 4 ते 5 हजार रुपयाची लूट प्रति महिन्याला होते. त्यामुळे तुमचे 1,500 रुपये कोणाच्या कपाळी बांधायचे, हा प्रश्न आमच्या गोठ्यात काम करणाऱ्या लाडक्या बहिणी विचारताय. त्यामुळे हे 1,500 रुपये द्याच, पण त्याचबरोबर ह्या लुटीचं काय करणार, त्या लुटीचा पण हिसाब द्या, हा मुद्दा घेऊन जो शेतकऱ्यांना भावतो, शेतकऱ्यांना जवळचा वाटतो, तो मुद्दा घेऊन आम्ही लोकांमध्ये जाणार. दुसरा प्रश्न असा, तुम्ही मगाशी सांगितलं की डॉक्टर किरण लहामटे सांगतात की स्टँड बांधलं किंवा रस्ते केले, काय केलं. तर दुसऱ्या बाजूला जे अपक्ष उमेदवार आहे वैभव ते सांगतात की गेल्या 40 वर्षामध्ये त्यांनी पाणी अडवण्याचं काम केलं, या सगळ्या गोष्टी केल्या. पण मग अमित भांगरे यांचं बलस्थान काय आहे? अमित भांगरे किंवा भांगरे कुटुंबाने जे अकोल्यासाठी जे योगदान दिलं ते काय आहे? अमित भांगरे आणि भांगरे कुटुंब मला वाटतं प्रदीर्घ काळ राजकारणात राहिलेलं कुटुंब आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या तालुक्यात जे संघर्ष झाले त्याच्यामध्ये ऊसाचा संघर्ष असेल, पाटपाण्याचा संघर्ष असेल, पुनर्वसनाचा संघर्ष असेल, भांगरे कुटुंबाने त्यांचं योगदान दिलेलं आहे. मुळात कुटुंबाने काय केलं, माणसाने काय केलं, व्यक्तीने काय केलं, हा मुद्दा नक्कीच लोक पाहणार. पण त्याचबरोबर धोरणांच्या पातळीवर आज आपण पुढे कसं जाणार, हा मुख्य मुद्दा आजच्या निवडणुकीमध्ये असणार आहे. महाविकास आघाडीचं जर सरकार येणार असेल तर तालुक्याच्या रस्ते करायचे असतील, वीज आणायची असेल, आश्रमशाळा सुधारायच्या असतील, त्यासाठी निधी हवा असेल तर महाविकास आघाडीचा आमदार हा जर असेल तर तो जास्त सोयीचा असणार आहे. दुसऱ्या बाजूला या सगळ्या पार्श्वभूमीवर आज त्यांचा जो अजेंडा आहे तो जाती आणि धर्माचा अजेंडा आपल्याला दिसतो. बात विकासाची करायची, मात्र धर्म आणि जातीच्या नावावर राजकारण करायचं, माझा नाद करू नका अशा प्रकारच्या वल्गना करायच्या.
तर हे या तालुक्याचं सोशल फॅब्रिक्स हे विस्कटून टाकणाऱ्या घटना आहेत. आणि त्यामुळे विकासाचं राजकारण करत असताना सामाजिक एकोपा आपल्याला इथे आवश्यक आहे. भांगरे कुटुंबाने यापूर्वी सुद्धा हा एकोपा टिकवलेला आपल्याला दिसतो. भांगरेंचे कुटुंबाचे जसे आदिवासींमध्ये प्रचंड समर्थक पूर्वी होते आहेत, तसेच ते बिगर आदिवासींमध्ये पण होते आणि आहेत. त्यामुळे या तालुक्याचं सोशल फॅब्रिक्स जपण्यासाठी, जातीय एकोपा टिकवण्यासाठी जे आवश्यक गोष्ट आहे त्या बाजूने कल या जनतेचा मला दिसतोय आणि त्या दृष्टिकोनातून मतदान होईल असा मला विश्वास वाटतो. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही आता मागाशी सांगितलं की डॉक्टर लहान यांना गेल्या तुम्ही त्यावेळी डॉक्टर लहान त्यांना पाठिंबा दिला होता. मात्र यावेळेस मात्र तुम्ही अमित भांगरेंना या ठिकाणी पाठिंबा देत त्यांना विरोध करतात. त्याचे प्रमुख कारण काय? डॉक्टर किरण लहामटेंना ज्यावेळी पाठिंबा दिला त्यावेळी तालुक्यास एकास एक व्हावी अशी तीव्र इच्छा होती. 40 वर्ष मधुकर पिचडांची जी राजवट होती आणि त्यानंतर वैभव पिचड सत्तेवर होते, त्याच्यामध्ये गावोगावातल्या एक प्रकारच्या सरंजामशाहीचा जो एकारलेपणा झालेला होता, लोकांपासून राज्यकर्ते तुटलेले होते आणि त्यामुळे कुठेतरी बदल व्हावा ही तालुक्याची इच्छा होती. त्या पार्श्वभूमीनं आम्ही एकास एक केली. अपेक्षित काय होतं? या तालुक्याची विकासाची जी भूक आहे ती भागवली जाईल. या तालुक्यातला जो मागासलेपणा आहे तो कमी होईल. या तालुक्याची MIDC तेव्हाही नारायणगाव, बनकर फाटा आणि आळे फाट्यात भरत होती. या तालुक्यात MIDC होईल, रोजगाराला चालना मिळेल आणि रोजगारासाठी स्थलांतर थांबेल. पण दुर्दैवानं आपण पहा, या प्रकारचं कुठलंही काम तालुक्यामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये झालेलं नाही. आजही गरिबांची, आदिवासींची MIDC ही आळेफाटा, नारायणगाव आणि बनकर फाट्याला भरते आणि मोठ्या प्रमाणात स्थलांतर आदिवासींचं होतं. आश्रमशाळांमध्ये यातनागृह असावेत अशा प्रकारची आश्रमशाळांची आणि आदिवासी वसतिगृहांची अवस्था आपल्याला दिसते. हेच ते डॉक्टर किरण लहामटे होते जे आपल्या पत्रकारांचे कॅमेरे घेऊन आदिवासी लेकरं काय खातायत हे दाखवत होते आणि मी जर आमदार झालो तर यात मूलभूत बदल करेल असं सांगत होते. पण आजही हे कॅमेरे घेऊन आपण आदिवासींच्या आश्रमशाळांमध्ये जाऊ, त्यांच्या ताटात काय वाढलं जातं हे आपण पाहू, ते कोणत्या छताखाली राहतं हे आपण पाहू. त्यावेळच्या पेक्षा बदतर अवस्था आदिवासी वसतिगृहांची झालेला आपल्याला दिसते. सामाजिक एकोपा या तालुक्यामध्ये वाढेल अशी अपेक्षा आम्ही 2019ला बाळगून होतो. पण काय झालं सामाजिक एकोप्याबद्दल? उलट ह्या संबंध काळामध्ये आदिवासी बिगर आदिवासींमध्ये दरार तयार करण्याचं काम काही शक्तींनी केलेलं आपल्याला दिसतोय. ही दरार रोखण्याचं काम लोकप्रतिनिधींचं होतं, हे झालेलं आपल्याला दिसत नाही. या तालुक्यामध्ये आम्ही ज्यावेळी 2019ला पाठिंबा दिला, आमचे प्रचंड मोर्चे रेशन कार्डासाठी निघायचे, आमचे प्रचंड मोर्चे जातीच्या दाखल्यासाठी निघायचे, आमचे प्रचंड मोर्चे आदिवासी बिगर आदिवासी लोक तहसील कार्यालयामध्ये रांगा लावतात, प्रशासनावर पकड नाहीये, ती प्रशासनावरची पकड सुधरवा आणि तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय, पंचायत समितीचं कार्यालय, आदिवासी विकासचं कार्यालय हे लोकांचं काम करण्याचं केंद्र बनवा, या मागणीसाठी आम्ही संघर्ष करायचो. आमची अपेक्षा होती की 2019 मध्ये हे चित्र बदलेल. काय चित्र दिसलं आपल्याला? मला सांगावंसं वाटतंय की गेल्या 5 वर्षामध्ये आणि आता सुद्धा जर तुम्ही अभ्यास केला, तहसीलदार हे एक पद जर सोडलं तर सगळी पदं ही प्रभारी पदं आहेत. या तालुक्याचा पोलीस प्रमुख प्रभारी, या तालुक्याचे BDO प्रभारी, या तालुक्याचा शिक्षणाधिकारी प्रभारी, या तालुक्याचे आदिवासी प्रकल्प अधिकारी प्रभारी. या तालुक्यात कोणत्याही कार्यालयामध्ये गरिबांची कामं होत नाहीत. साध्या साध्या रेशन कार्डासाठी थप्प्याच्या थप्प्या तहसील कार्यालयामध्ये तुम्ही सगळ्यांनीच वेगवेगळ्या TV चॅनल्सवाल्यांनी दाखवल्या. या तालुक्यामध्ये जातीचे दाखले आजही आदिवासींना मिळत नाही. या तालुक्यामध्ये गरीबातला गरीब माणूस साध्या साध्या रेशन कार्डासाठी, जातीच्या दाखल्यासाठी, शाळेतल्या पोरांच्या उत्पन्नाच्या दाखल्यासाठी फोपसंडी, कुमशेत, तळेवाडी वेगवेगळ्या आदिवासी भागातून जर 8-8, 10-10 चक्रा मारून तहसील कार्यालयात जर कामं होणार नसतील तर कोणाच्या कपाळावर परिवर्तन झालंय आम्ही बांधायचं. दुसऱ्या बाजूला या महोदयांनी नवीन पद्धत आणली. ते म्हणाले की तहसील कार्यालयात नाही जायचं, ते म्हणाले BDO कार्यालयात नाही जायचं, प्रकल्प कार्यालयात जायचं नाही, सरळ माझ्या दरबारामध्ये यायचं. राजेशाही थाटात दरबार तुम्ही भरवता आणि तिथे गरिबांची असहाय्य गर्दी त्या दरबारामध्ये जमते. हे जे काही राजेशाही थाटात काम करणं, लोकशाहीला नाकारणं,
प्रशासन खिळखिळं करणं हे जे काही कृती आहे या कृतीचा संताप लोकांना वाटतो आहे. आणि म्हणून आमची मागणी काय आहे, कोणी दरबार भरवणार असेल आणि तिथं कामं होणार असेल त्याला विरोध करण्याचं काही काम नाही, पण तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय, प्रकल्प कार्यालय याच्यावर पकड संपलेली आहे. हे बैठका घेतात आणि रस्त्यांच्या कामाचं काय झालं आणि त्याच्या हिशोबाचं काय झालं याच्याबद्दल तासनतास चर्चा प्रकल्प गेस्ट हाऊसवर करतात. मात्र हे महोदय कधी तहसील कार्यालयात बसलेले आम्हाला दिसलेले नाही. जिथून विकासाची गंगा जाते त्या प्रकल्प कार्यालयात तहसीलदार आमदार महोदय बसलेत आणि आदिवासी प्रकल्पाच्या योजनांचा आढावा घेतलाय हे आम्हाला दिसलेलं नाही. हे महोदय सगळ्या आश्रमशाळांची यंत्रणा गोळा केली आहे आणि आदिवासी लेकराला काय तुम्ही जेवायला वाढतायत याच्याबद्दल आढावा बैठक घेताना आम्हाला दिसलेले नाही. आणि म्हणून ज्या आशेनं आम्ही यांना पाठिंबा दिला होता त्या आशेनं ते आशेला उतरलेले नाहीत हे एकीकडे दिसतं. दुसऱ्या बाजूला ज्या भारतीय जनता पक्षाने, ज्या देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांचं संबंध वाटोळं केलं, सोयाबीनचे भाव पाडले, दुधाचे भाव पाडले, कापसाचे भाव पाडले, हिरड्याचे भाव पाडले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढवल्या, शेतकऱ्यांना मातीत घातलं, NDDP सारखा प्रोजेक्ट गुजरातला दिला, गुजरातच्या कांद्याला निर्यातीला परवानगी दिली, मात्र महाराष्ट्राच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खड्ड्यात घातलं. अशा भारतीय जनता पक्षाच्या सरकारला तुम्ही पाठिंबा जर देणार असेल तर आमचा पाठिंबा तुम्हाला असण्याचं कारण नाही. ज्या देवेंद्र फडणवीसांनी, ज्या भारतीय जनता पक्षाने आदिवासींच्या पेसा कायद्यामध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न केला, आदिवासी आरक्षणावर डाका टाकण्याचा प्रयत्न केला, आदिवासींच्या संबंध अस्मितेला धक्का लावत वारंवार आदिवासींना वनवासी म्हटलं, वारंवार आदिवासींना आदिवासी म्हणणं नाकारलं, अशा भारतीय जनता पक्ष आणि RSSच्या सरकारला तुम्ही पाठिंबा देणार असाल तर 2019ला ज्या आशेनं आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला त्याला छेद जातो. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी त्यांची भूमिका सोडल्यामुळे त्यांना आम्ही पाठिंबा नाकारतोय. आणि खंबीरपणानं धर्मनिरपेक्षता, संविधान, आदिवासींचं हितरक्षण आणि शेतकऱ्यांचं हितरक्षण याची हमी जर कोणी देणार असेल तर ती आज महाविकास आघाडी देऊ पाहते. त्यांच्या मागे उभे राहण्याचा निर्णय हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केलेला आहे. पाठीमागच्या वेळी आमदार किरण लामटे आणि आपण सर्व घटक पक्ष एकत्र होतो म्हणून पिचडांना तुम्ही खरं तर शह दिला. आत्ताची परिस्थिती पाहता डॉक्टर किरण लामटे हे प्रत्येक वाडी वस्त्यावर पोहोचलेले आहेत आणि महाविकास आघाडीचं तुम्ही सांगताय की सगळं प्रसार माध्यमामध्ये जनतेचा कौल आहे, पण तालुक्यामध्ये कुठंतरी विभिन्नता पाहायला मिळते. शिवसेनेचे लोक त्यांच्यासोबत बघताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. काय समजावं नक्की जनतेने, यावर काय संदेश द्यावा? महाविकास आघाडीची बलस्थानं कोणती आहेत? महाविकास आघाडीमधले जे सगळे घटक पक्ष आहेत ते झोंबून महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी रणांगणात उतरलेले आपल्याला दिसत आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं तळागाळामध्ये काम आहे आणि वेगवेगळे जे सर्वे आले त्याच्यामध्ये एकूण वोट शेअरिंगपैकी 10% वोट शेअरिंग हे कम्युनिस्टांचं आहे हे समोर आलेलं आहे. 2.5 लाख मतदानापैकी कम्युनिस्टांचं 10% वोट शेअरिंग म्हणजे 25,000चा आकडा हा वेगवेगळ्या जनसंघटनांच्या माध्यमातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडे आहे. आज आमचे 200 कार्यकर्ते या सगळ्या 25,000 वोटिंगचं वोट कन्व्हर्जन कसं होईल यासाठी रणांगणात उतरत अत्यंत ताकदीनं पुढचे 15 दिवस काम करणार आहे. दुसऱ्या बाजूला या तालुक्यामध्ये जी शिवसेना आहे त्यांचा आज 4 वाजता मेळावा आहे. खासदारकीच्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांच्याबरोबर उभे राहिलेलो आहोत आणि त्यांचे सगळं केडर ते गोळा करतायत. त्यांचा स्वतंत्र मेळावा होईल आणि उद्धव ठाकरे साहेबांना ज्या प्रकारे त्रास दिला गेला, ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीसांनी शिवसेना फोडली त्याची जखम शिवसेनेच्या मनामध्ये आहे. आज 4 वाजता ते निर्णय करतील आणि जसं आम्ही 200 कार्यकर्ते घेऊन आमचं 25,000 वोटिंग कन्व्हर्ट करण्यासाठी रणांगणात उतरतोय तसंच त्यांचं जे प्रचंड वोटिंग आहे या तालुक्यात, ह्या मतदारसंघामध्ये, ती सगळी शिवसैनिकांची जी ताकद आहे ते स्वतंत्ररित्या प्रचार यंत्रणा राबवून ते सबंधपणाने रणांगणात उतरतील. काल मधुकर नवले यांच्या बरोबर आमच्या सगळ्यांची बैठक झाली. काँग्रेस जी आहे त्यांनी आज यंत्रणा आखलेली आहे आणि काँग्रेस त्यांचं स्वतःचं स्वतंत्र नियोजन करून त्यांची यंत्रणा उभी करून काँग्रेसला मानणारा धर्मनिरपेक्ष विचाराचा जो सगळा मतविभाग आहे त्या प्रत्येक माणसापर्यंत कसं जाता येईल याच्यासाठी इथली मूळ काँग्रेस जी आहे ती कामाला लागलेली आहे. आणि तिसऱ्या बाजूला आदरणीय थोरात साहेब
जे या तालुक्यात त्यांचं काही मान्य वर्ग असणारा वर्ग आहे आणि पठार भागावर त्यांची मोठ्या प्रमाणात पकड आहे, त्यांनी ऑलरेडी त्यांची सबंध यंत्रणा पठार भागामध्ये उतरवलेली आहे आणि सबंध पठार भागामध्ये गावागावात जाऊन धर्मनिरपेक्ष पक्षाचा उमेदवार, घटना वाचवणारा उमेदवार, आदिवासी बिगर आदिवासी एकजूट करणारा उमेदवार निवडून आणण्यासाठी त्या पातळीवर थोरात साहेबांची आणि काँग्रेसची पूर्ण टीम त्या सगळ्या पठार भागामध्ये उतरलेली आपल्याला दिसते आहे. त्याच्याबरोबर आदिवासी वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत, ज्या पेसा कायद्यामध्ये ज्या प्रकारची गद्दारी करण्याचा प्रयत्न होतोय त्याला श देण्यासाठी आदिवासींची अस्मिता जी आहे ती कशा प्रकारे टिकेल, संस्कृती कशा प्रकारे टिकेल, आदिवासींचं आरक्षण कशा प्रकारे टिकेल, याच्यासाठी जागरूक असणाऱ्या ज्या आदिवासी संघटना आहेत ते त्यांच्या पातळीवर जोरात कामाला लागलेले आहेत आणि त्यांच्या काही सभा आदिवासी भागामध्ये आम्ही आयोजित करतोय, त्याच्या माध्यमातून ते कामाला लागलेले आपल्याला दिसत आहेत. तिसऱ्या बाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या संभाजी ब्रिगेड असेल किंवा अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल, राष्ट्रसेवा दल असेल, छात्र भारती असेल, ह्या ज्या धर्मनिरपेक्ष विचाराच्या ज्या संघटना आहेत त्यांच्या आम्ही वेगवेगळ्या बैठका घेतलेल्या आहेत आणि ते मोठ्या प्रमाणामध्ये या तालुक्याच्या धर्मनिरपेक्ष विचाराच्या उमेदवाराच्या मागे त्यांच्या पातळीवर कामाला लागलेले आपल्याला दिसत आहेत. आम्ही आमच्या उमेदवाराची यंत्रणा आणि आमच्या सगळ्यांची यंत्रणा मुळात मुद्दाम होऊन वेगळ्या वेगळ्या केलेल्या आहेत. एकदा सगळ्या उमेदवाराच्या बरोबर आम्ही सगळे फिरू लागलो की मग ह्या ज्या काही सगळ्या वेगवेगळ्या फोर्सेस आहेत त्यांचं मत कन्व्हर्जन आणि वोट ट्रान्सफर होणार नाही, त्याला मर्यादा येते आणि त्यामुळे आम्ही उमेदवाराच्या बरोबर प्रातिनिधिकरित्या असो, मुख्य प्रचार सभांमध्ये आमचे नेते राहतील, परंतु प्रचारासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष खाली काम करणार आहे. आमच्या ठाकर समाजाची जी यंत्रणा आहे, तुळशीराम कातोरे इथे आलेले आहेत, त्यांच्या माध्यमातून ठाकर समाजामध्ये मोठ्या प्रमाणात काम करणारे कार्यकर्त्यांच्या आमच्या 4-5 बैठका झालेल्या आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं मोठं काम हे ठाकर समाजामध्ये आहे आणि आम्ही जातवार कोणाची किती मतदान आहे याचा व्यवस्थित अभ्यास केलेला आहे. 22,000चं वोटिंग या मतदारसंघामध्ये ठाकर समाजाचं आहे आणि मोठ्या प्रमाणात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं काम ठाकर समाजामध्ये आहे. ठाकर समाजाच्या सगळ्या नेत्यांच्या स्वतंत्र बैठका घेऊन त्यांच्यामध्ये त्यांची नक्की अस्मिता काय आहे, त्यांचे प्रश्न काय आहेत हे जाणून घेऊन त्याच्यावर काम करणारी स्वतंत्र यंत्रणा गावागावापर्यंत कशी पोहोचेल याचं काम आम्ही केलेलं आहे. महादेव कोळी समाजाचे अनेक नेते मंडळी आमच्या बरोबर आहेत. साधारणपणाने 90,000 वोटिंग हे महादेव कोळी समाजाचं ह्या संबंध तालुक्यामध्ये आहे. त्यांची ज्या मूलभूत ज्या रोजगाराच्या आणि रिझर्वेशनच्या मागण्या आहेत तर आदिवासी महादेव कोळी समाजाच्या मुख्य नेत्यांबरोबर आमच्या काही बैठका आम्ही केलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून खाली कसं जाता येईल याचा प्रयत्न आम्ही करतोय. ठाकर समाजाचं नाव घेतलं म्हणून आज आपल्या सोबतच असलेले मारुती बेंगाल खरं तर ते तुमच्याच गळणीमध्ये तयार झाले. लोक खरं तर त्यांना त्यांचे जे काही त्यांचा राजकीय कारकीर्द आहे ती खरी आपल्यापासूनच सुरुवात झाली. पण एका बाजूला आज ठाकर समाजाचे मोठमोठे मेळावे होऊ राहिलेले, ते छोट्या छोट्या घोंगडी बैठका करताय, आजपासून पायऱ्यांनी सुरू केलेली आहे आणि ठाकर समाज म्हणून जर आदिवासी आणि ठाकर जर एकत्रच पाहिले जात आहे तर गेले 20 वर्षापासून मारुती बेंगाल आज याच्यामध्ये आहे आणि कधी ते निवडणुकीला सामोरे गेलेत नाही. पण पहिल्यांदा असं पत्र होतंय आणि समाज म्हणतोय का संपूर्ण ठाकर समाज हा त्यांच्या बरोबर असणार आहे. कसं गणित बघताय? साधारणपणाने 3 उमेदवार ठाकर समाजाचे आहेत. ठाकर समाजाच्या अनेक नेते वेगवेगळ्या सगळ्या राजकीय पक्षात आहेत. माझी आम्ही अशी नेहमी धारणा राहिलेली आहे की या तालुक्यामध्ये जो एकोपा आहे, ठाकर समाज, महादेव कोळी समाज आणि भिल्ल समाज आदिवासी म्हणून एकत्र राहिलेले आपल्याला अनेक वर्ष दिसतात. स्वतः राघोजी भांगरेंच्या साथीला राया ठाकर येतात आणि रणांगणामध्ये उतरतात, हे आपण एकोपा पाहिलेला आहे. आदिवासी समाज आणि बिगर आदिवासी समाज कधीही वेगळा राहिलेला नाही. एकीकडे राया ठाकर आणि राघोजी भांगरे यांनी केलेल्या लढाईला तीच सावकारशाहीची लढाई मोठ्या प्रमाणामध्ये कोंडाजी नवलेंनी पुढे घेऊन गेलेले आपल्याला दिसते आहे. त्यामुळे जातवार अशा प्रकारे संघटना बांधणं, जातीच्या आधारावर निवडणुकींना सामोरा जाणं हे या तालुक्याचा कधीही पिंड नाही. परंतु लोकशाही आहे, ज्याला त्याला पूर्ण अधिकार आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या सर्व ठाकर समाजाच्या उमेदवारांना, महादेव कोळी समाजाच्या उमेदवारांना, अगदी भिल्ल समाजाचं कोणी उभं राहू पाहिलं असतं तर त्यांना सुद्धा आमच्या शुभेच्छा आहे. लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे. मात्र मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची परत एकदा हाक आहे की जातीच्या आधारावर नव्हे तर वर्गाच्या आधारावर आपण राजकारण केलं पाहिजे आणि सर्व वर्गाचे जे जे वंचित आहेत, जे जे गरीब आहेत, जे जे कष्टकरी आहेत त्या सगळ्यांनी एकजूट बांधत आजची निकड जी आहे
ती घटना वाचवण्याची, आदिवासींचं आरक्षण वाचवण्याची, त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे. मला खात्री आहे या तालुक्याचा कौल हा त्या दृष्टिकोनातून असेल. बघतोय 3 ठाकर समाजाचे नेते तुमच्या सोबत आहेत, पण तुमची भूमिका काय? मारुती असं बोलतोय की संपूर्ण ठाकर समाजाचे प्रत्येक व्यक्ती आम्हाला मतदान देते. सर तुमची भूमिका काय? म्हणजे नवले साहेबांबरोबर तुम्ही आहेत, पण तुमची भूमिका आहे ठाकर समाज म्हणून त्यांच्या सोबत राहा. साहेब त्यांना बोलू द्या, त्यांना बोलू द्या, त्यांची भूमिका. हो ऐका, मला असं वाटतं की आपला प्रयत्न खूप फार छान आहे, परंतु आमचं कॉन्सन्ट्रेशन फिक्स ठरलेलं आहे. ही निवडणूक जातीच्या आधारावर आम्हाला न्यायची नाही. ही निवडणूक कोणाचे काय प्रयत्न आहे त्याच्याशी आम्हाला घेणं नाही, परंतु ही निवडणूक जाणीवपूर्वक लोकांना जातीच्या आधारावर न्यायची आहे, लोकांना धर्माच्या आधारावर न्यायची आहे, लोकांना धार्मिक प्रतीकाच्या आधारावर न्यायची. आम्हाला ही निवडणूक जरांगे पाटील आपण बघतो ऐका ना, ऐका एक समाज मराठी समाज म्हणून निवडणुकीला पुढे जाऊ शकत नाही असं जरांगे पाटील म्हणत आहेत. त्यांनी भूमिका मागे घेतली, पण मारुतीचं मत असं आहे की संपूर्ण ठाकर समाज माझ्या बरोबर राहणार आहे, म्हणून हे 2 कार्यकर्ते तुमच्यापाशी आहेत, त्यांची भूमिका समजून नाही. त्यांना आपण बोलायला संधी देऊ. तुमच्या ह्याच प्रश्नाचं उत्तर मी देतो. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा अभ्यासू पक्ष आहे. आम्ही या तालुक्याचं मतदानाचं सगळं अभ्यास करून या निर्णयावर पोहोचलोय की या तालुक्यामध्ये सर्व जातींना, सर्व धर्मांना एकत्र राहावं लागेल. कोणतीही एक जात किंवा एक धर्म अशा प्रकारे बाजूला काढून निवडणुकांनाही सामोरं जाता येणार नाही, सोशल फॅब्रिकसुद्धा वाचवता येणार नाही. त्यामुळे हा आमच्यासाठी गैरलागू अशा प्रकारचा प्रश्न आहे. यावर फार चर्चा करण्याची आमची इच्छा नाही. सर्वांना निवडणुकीमध्ये पुढे जाण्याचा अधिकार आहे, त्यांनी ते जावं. शेतकऱ्यांचे प्रश्न, श्रमिकांचे प्रश्न, आदिवासींचे प्रश्न एकोप्यानं घेऊन जाणं हे आमचं काम आहे, ते आम्ही करणार आहोत. अगदी एक माझा एक शेवटचा प्रश्न माझा, नंतर रेणुका दासांचा घ्या. आपण म्हणले महाविकास आघाडी म्हणून आम्हाला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा एक चांगला मेळावा तालुक्यामध्ये पाहायला मिळाला, आणि विशेष म्हणजे महाविकास आघाडीचा मेळावा नव्हता, तो फक्त तुमच्या पक्षात होता आणि बहुसंख्य लोक त्या मेळाव्याला आले. आज तुम्ही बोलताय शिवसेनेचा सुद्धा मेळावा आहे, परंतु या ठिकाणी काँग्रेसचा मेळावा कुठं पाहायला मिळाला नाही. पुढे त्यांची लोक एकत्र येऊन किंवा आपल्याला असं सामोरे जायचं असं पाहायला नाही. नाही, असं नाही आहे. ज्या दिवशी आमचा मेळावा होता, काँग्रेसचा इथे बूथ कमिटीचा मेळावा झाला, त्याला त्यांचे केंद्राचे निरीक्षक आले, त्याचबरोबर राज्याचे सुद्धा निरीक्षक आले, आणि त्यांनी पूर्ण ताकदीनं त्यांनी सुद्धा मागणी केली होती. मागणी करणं आम्ही पण केलेली होती. मागणी करणं ही वेगळी गोष्ट आहे, मात्र निर्णय झाल्यानंतर महाविकास आघाडीबरोबर राहण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे, जाहीर केलेलं आहे. किंबहुना थोरात साहेब स्वतः आले, त्यांनी बाजार तळावर सांगितलं की पूर्ण ताकदीनं आम्ही बरोबर असणार आहोत. आणि मधुकर नवले असतील, त्यांचे नेहे पाटील असतील, त्यांचे सगळे कार्यकर्ते असतील, नायकवाडी असतील, हे सगळेजण पूर्ण ताकदीनं रणांगणामध्ये आहे. मी आपल्याला नम्रपणाने सांगतो की महाविकास आघाडीच्या घटक पक्षाने जितकं मनावर घेऊन प्रचार करण्याचं ठरवलंय, विरोधी आघाडीमध्ये ते आपल्याला दिसणार नाही. हा एकोपा आमच्यामध्ये आहे आणि तेच आमचं बलस्थान आहे. माजी मंत्री पिचडांना ज्यावेळेस बाळासाहेब थोरात भेटले, त्यानंतर खरंच वैभवराव पिचडांचे कार्यकर्ते ऍक्टिव्ह झाल्यामुळे आपल्याला पाहायला मिळाले. असं वाटत नाही का वैभवराव पिचड आणि अमित भांगरे यांचं जवळपास तालुक्यामध्ये जे काही बहुजन मतदान आहे, तशा प्रकारची अपेक्षा वैभवराव पिचड यांच्याकडून सुद्धा आमची होती. त्यांनी कौल द्यावा आणि आदिवासींना वनवासी म्हणणाऱ्या, आदिवासींचं आरक्षण धोक्यात आणणाऱ्या आणि शेतीमालाचे भाव पाडून शेतकऱ्यांना मातीत घालणाऱ्या सरकारला कोणत्याही प्रकारे मदत होईल, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत होईल असं त्यांनी करू नये, अशी आमच्या सर्वांची भावना होती. मला असं वाटतं की थोरात साहेबांची पण तीच भावना असणार, मला असं वाटतं शरद पवार साहेबांची पण तीच भावना असणार. चर्चा झाल्या, मला वाटतं त्यांची व्यक्तिगत सुद्धा त्याच प्रकारची इच्छा होती. त्या प्रकारे त्यांनी काही कौलही दिलेले होते. मात्र कार्यकर्त्यांच्या काही भावना असतात, त्या पातळीवर त्यांनी माघारीचा अर्ज पाठवलेला असताना सुद्धा कार्यकर्त्यांनी तो नाकारला. मात्र मला वाटतं की वैभवराव पिचड आणि त्यांचे सगळे कार्यकर्ते पुनर्विचार करतील आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रचंड गर्व झालेल्या माणसाचं गर्वहरण करण्यासाठी, प्रचंड हवेत गेलेल्या माणसाला परत जमिनीवर आणण्यासाठी, प्रचंड वेगळ्या प्रकारचं राजकारण या तालुक्यात रुजू पाहणाऱ्या माणसाला व्यवस्थित मार्गावर आणण्यासाठी या तालुक्यात मधुकर पिचडांना मानणारा वर्ग सुद्धा आणि कार्यकर्ते सुद्धा योग्य ती भूमिका मतदानात बजावतील, हा माझा विश्वास आहे.
माझा एक प्रश्न असा आहे की भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारताचा कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा गोरगरीब, घरेलू कामगार किंवा कष्टकरी, ठाकर, आदिवासी ह्या सगळ्या समाजासाठी काम करणारा पक्ष म्हणून त्याची एक प्रतिमा आहे. हे जे काय आपल्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये जे 9 उमेदवार आहेत, ह्या 9 उमेदवारांमध्ये सर्वात श्रीमंत असणारा उमेदवार जो आहे तो महाविकास आघाडीचा म्हणजे तुतारी याची निशाणी आहे असा उमेदवार, श्रीमंत उमेदवार म्हणून त्याचं ॲफिडेविट त्या ठिकाणी सादर झालेलं आहे. जवळपास माझ्या माहितीनुसार 35 कोटींच्या पुढं त्यांची त्या ठिकाणी स्थावर मालमत्ता आहे किंवा इन्कम काय जे काय आहे ते आहे. सगळ्यात श्रीमंत उमेदवार जो आहे, तर त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? मी आपल्याला वारंवार हीच गोष्ट सांगितलेली आहे की केवळ 2 व्यक्तींमधली ही निवडणूक नाही. डॉक्टर किरण लहामटे यांची 2019ला किती मालमत्ता होती आणि आज किती मालमत्ता आहे. डॉक्टर लहामटेंना बूथ लावायला आणि यंत्रणा उभी करायला सुद्धा 2019ला पैसे नव्हते आणि आज मात्र 70 गाड्या 9 दिवस माकोले तालुक्यामध्ये सातत्यानं फिरण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आलेली आहे. त्यामुळे व्यक्तिगत पातळीवर कोणाची किती संपत्ती आहे याच्यामध्ये मला जाण्यामध्ये कोणत्याही प्रकारचं स्वारस्य नाही. या तालुक्यामध्ये धोरणांच्या आधारे आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि कायदेशीर मार्गाने कोणी जर संपत्ती निर्माण केलेली असेल तर त्याच्याबाबत त्याच्यामध्ये डोकावण्याचा कोणताही स्वारस्य मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला नाही. अट केवळ एवढीच आहे की ज्या मुद्द्यांच्या आधारे आम्ही अमित भांगरेंना पाठिंबा दिलेला आहे त्यापासून त्यांनी तसूभरही हलता कामा नये. डॉक्टर किरण लहामटे ज्या आधारावर आम्ही त्यांना पाठिंबा दिला त्यापासून ज्या मिनिटाला हल्ले त्या मिनिटाला प्रेस कॉन्फरन्स घेऊन आम्ही त्यांचा पाठिंबा काढून घेतला. आम्ही तत्वाला बांधील असणारी माणसं आहोत, व्यक्तीला बांधील असणारी आम्ही माणसं नाहीत. त्यामुळे तत्वाच्या आधारावर हा पाठिंबा आहे. कोणाची किती संपत्ती आहे, कोण कोणत्या पातळीवर काय करतोय याच्याशी मला त्यामध्ये जायचं नाही आहे. दुसरा प्रश्न असा की गेल्या जे काही पंचवार्षिक निवडणुका ज्या आहेत तर त्यामध्ये आपण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार आपण बघितले, परंतु 2019 असेल आणि 2024 असेल, कारण ते जे उमेदवार जे उभे केले होते ते त्यांना टप्प्याटप्प्यानं मतामध्ये वाढ होत होती. मात्र 2019 आणि 2024ला मात्र भारताच्या कम्युनिस्ट पक्षाचा एकही उमेदवार या निवडणूक रिंगणात दिसत नाही. नेमकं कारण काय? ही आमच्यासाठी खरोखर फार खेदजनक अशा प्रकारची गोष्ट आहे. 2008ला 8,000 मतं पडली. 2013ला आमचे नामदेव भांगरे उभे होते, 13,000 मतापर्यंत आम्ही पोहोचलो. 2019ला एकास एकची भूमिका लोकांची जर नसती आणि आमचा उमेदवार असता तर आम्ही 20,000पर्यंत पोहोचलो असतो आणि ह्या निवडणुकीला आम्ही कदाचित त्याच्या पुढे जाऊ शकलो असतो. परंतु दुर्दैवानं देशामध्ये जातीयवादी शक्ती त्यांनी या देशातल्या संविधानाला चॅलेंज केलं. एक देश एक निवडणूक इथपर्यंत ते पोहोचले आणि संबंध घटनेलाच त्यांनी चॅलेंज केलं, आरक्षणाला चॅलेंज केलं, आदिवासींचं आरक्षण धोक्यात आणलं, वेगवेगळे जे घटक आहेत त्यांचं आरक्षण धोक्यात आणलं आणि या देशातल्या धर्मनिरपेक्षतेला सुद्धा चॅलेंज केलं. या पार्श्वभूमीवर घटना वाचवणं, या देशाची धर्मनिरपेक्षता वाचवणं, आरक्षण वाचवणं हे आमची संबंध देशभर प्रायोरिटी ठरली आणि त्यामुळे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीची स्थापना झाली. त्याच्यामध्ये मतांचं विभाजन होऊ नये आणि मताच्या विभाजनाला चा परिणाम म्हणून जातीयवादी आणि धर्मांध शक्तींचा विजय होऊ नये अशा प्रकारे भूमिका लोकसभेच्या निवडणुकामध्ये राज्य पातळीवर आणि देश पातळीवर घेण्यात आली आणि त्यामुळे तेव्हा सुद्धा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला योग्य तो न्याय हा महाविकास आघाडीकडून देण्यात आला नाही. एकही सीट देण्यात आलं नाही. त्याची वेदना आमच्या मनामध्ये आहे. त्याच्यानंतर आत्ता सुद्धा ज्यावेळी जागांचं वाटप झालं त्यावेळी 5 जागा आम्ही मागितल्या, त्यात अकोल्याची जागा आम्ही मागितली. आमचा पूर्ण विश्वास होता की ही जागा जर लाल बावट्याला दिली असती, आमचे 4 उमेदवार त्यातले एक आहेत नामदेव भांगरे, तुम्ही त्याला बोलायचा आग्रह करत होते, परवानगी तुम्ही दिली तर ते तुम्हाला दाखवतील की कशा प्रकारची वैचारिकता त्यांची तयार झालेली आहे. आमचे एकनाथ मेंगाळ सरपंच आहे आज आणि अत्यंत उत्तम काम करतायत. ज्यावेळी इकडे लोकांना वेगळ्या गोष्टी वाटल्या जात आहेत त्यावेळी आमचे एकनाथ मेंगाळ ठाकरवाड्यांमध्ये 1-1 लाखाचे 1.5 लाखाचे डिजिटल बोल्ट वाटतायत. आमचे नामदेव तुळशीराम कातोरे, आमचे राजाराम गंभीरे एक से बढ़कर एक उमेदवार होते हो आणि प्रचंड ताकदीने आम्ही लढू शकलो असतो. परंतु महाविकास आघाडीने
यावेळी सुद्धा जागांच्या वाटपामध्ये केवळ 2 जागा लालबावट्याला दिल्या. पण आमचा शिस्तबद्ध पक्ष आहे. आमच्या पॉलिट ब्युरोने सांगितलं की आम्हाला जागा कमी मिळालेल्या असल्या आणि निवडणुकीत लढण्याची संधी जरी नाकारलेली असली तरी सुद्धा आपल्या वोट डिव्हिजन जे झालं, मतांमध्ये जर विभाजन झालं, त्याचा फायदा हा जातीयवाद्यांना आणि घटना धोक्यात आणणाऱ्यांना, रिझर्वेशन धोक्यात आणणाऱ्यांना आणि शेतकऱ्यांची माती करणाऱ्यांना होईल. आणि त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर घटना वाचवायची आहे, शेतकरी वाचवायचा आहे, आदिवासी वाचवायचा आहे. आम्हाला काय मिळालं याच्यापेक्षा देश वाचवायचा आहे. याच्यासाठी मताचं विभाजन होता कामा नये याचे आदेश पॉलिट ब्युरोने दिले, याचे आदेश राज्य कमिटीने दिले. आणि त्याचा परिणाम म्हणून आज तुम्ही बघा, आमच्या वेदना हृदयामध्ये बाजूला ठेवत पूर्ण ताकदीनं लालबावट्याचे सैनिक रणांगणात उतरले, काहीच हाताचं न राखवता. आणि तुम्हाला मी सांगतो की एक नवा पैसा न घेता आम्ही इथे अमित भांगरेंना इथे बोलवलं, इथे सगळे केडर जमा केले. आणि जसं मागच्या निवडणुकीला किरण लहामटेंना बोलवलं आणि सांगितलं, जसं मागच्या निवडणुकीला भाऊसाहेब वागचौरेंना बोलून सांगितलं, तसं अमित भांगरेंना बोलून सांगितलं की आमचा एकही लालबावट्याचा सैनिक एक नवा पैसा तुमच्याकडून घेणार नाही. आमच्या नावावर कोणी मागितले तरी द्यायचे नाही. कोणी मागू लागलो तर फोन करून सावध करायचं. एक नवा पैसा आम्ही घेणार नाही. एक नव्या पैशाची पक्षाला मदत घेणार नाही. तुमची जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेमध्ये आम्ही बसू, परंतु आम्ही स्वतःला काही यंत्रणा उभी करण्यासाठी फुटकी कवडी तुमच्याकडून घेणार नाही. आमची जी भाकरी बांधून काम करण्याची जी पद्धत आहे त्याला आम्ही कमिटेड राहू. बूथ यंत्रणेच्या पैशाला सुद्धा लालबावट्याचा एकही माणूस नव्या पैशाला आम्ही हात लावणार नाही. त्या बूथवर सैनिक म्हणून आम्ही घरच्या भाकरी बांधून उभे राहू. अशा प्रकारची कमिटमेंट ठेवत या रणांगणामध्ये आम्ही उतरलो आहे. त्यामुळे वेदना आहे लालबावट्याला उमेदवारी न मिळण्याच्या, परंतु त्याच्यापेक्षा मोठी वेदना आरक्षण धोक्यात आल्याची आहे. त्याच्यापेक्षा मोठी वेदना शेतकरी मातीत जातो ही आहे. त्याच्यापेक्षा मोठी वेदना संविधान वाचवण्यासाठी रणांगणात उतरण्याची निकड आहे त्यासाठी आहे. आणि म्हणून पक्षाची व्यक्तिगत वेदना बाजूला ठेवत समाजाची जी व्यक्तिगत वेदना आहे ती समोर ठेवून आम्ही पाठिंबा दिलेला आहे. एक शेवटचा प्रश्न होता की मधल्या कालांतरामध्ये फेसबुकला तुमची एक पोस्ट होती, मार्क्सवादी फक्त वापर होतो. ही वेदना आमच्या मनामध्ये आहे. त्या पोस्ट नंतर मला सांगितलं पाहिजे की महाविकास आघाडीच्या शिरस्ते नेत्यांनी त्या पोस्टची दखल घेतली. सुप्रियाताई सुळेंचा तातडीने मेसेज आला आणि नंतर स्वतः फोन आला. स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी कॉग्निजन्स घेतला. किसान सभेच्या नेत्यांना आणि पक्षाच्या नेत्यांना संपर्क झाला आणि सिल्वर ओक या ठिकाणी शरद पवार साहेबांना तातडीने आपण भेटा आणि आपलं म्हणणं मांडा अशा प्रकारचा निरोप आला. आमच्या पक्षाच्या धोरणाप्रमाणे पक्षाने आदेश दिल्यामुळे मी स्वतः आणि आमच्या किसान सभेचे अध्यक्ष उमेश देशमुख यांना बोलवण्यात आलं. आणि किसान सभा शेतकऱ्यांचं हित, लालबावट्याचं हित आणि त्याचबरोबर पक्षाचं संसदीय राजकारणामधलं हित याच्याबद्दल काय तुम्ही करणार, प्रत्येक वेळा आम्ही हेच कामं करायची का, ह्या प्रकारच्या ज्या वेदना होत्या त्या शिरस्त नेत्यांच्या समोर आम्ही ठेवल्या. उद्धव ठाकरे साहेबांबरोबर पण भेट झाली, त्याचबरोबर नाना पटोलेंबरोबर भेट झाली, त्याचबरोबर बाळासाहेब थोरात साहेबांबरोबर भेट झाली. आणि ह्या सगळ्या शिरस्त नेत्यांना आम्ही सांगितलं की निवडणुकीमध्ये आम्ही तुमच्याबरोबर नक्कीच राहू. 5 पैशाची मदत आम्हाला तुमची नको आहे, मात्र संसदीय राजकारणामध्ये ज्यावेळी तुमचं सरकार येईल त्यावेळी वेगवेगळ्या कमिट्यांमध्ये तुम्ही लालबावट्याचा विचार करणार की नाही करणार. वेगवेगळे ज्यावेळी धोरणं घेतले जातील त्यावेळी आमच्या आशा कर्मचारी, अंगणवाडीची ताई, अर्धवेळ परिचारिका, आमची शालेय पोषणचे कर्मचारी यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या बद्दल तुम्ही काही धोरणं घेणार आहात की नाही घेणार आहात. आमच्या वनजमिनीचा प्रश्न आहे, तळाच्या घरेलू जमिनीचा प्रश्न आहे ज्याच्यासाठी आम्ही लढतो, त्याच्याबद्दल तुम्ही काय करणार आहात. हे जर तुम्ही वापरणार केवळ असाल आणि या प्रश्नांवर तुम्ही सोडवणूक करणार नसाल तर आमच्या पाठिंब्याचं काय करायचं आम्हाला ठरवावं लागेल. महाविकास आघाडीच्या या सगळ्या शिरस्त नेत्यांनी आमचे हे प्रश्न गांभीर्यानं घेतलेले आहेत. आणि मला आशा आहे की ज्यावेळी आदरणीय शरद पवार साहेब एखादा शब्द देतात, ज्यावेळी थोरात साहेब एखादा शब्द देतात, ज्यावेळी उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळी शब्द देतात त्यावेळी ते पाळतात. येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुका आहेत, येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या वेगवेगळ्या निवडणुका आहेत. हे राज्यभराबद्दल मी बोलतोय. याच्यामध्ये लालबावट्याचा कॉग्निजन्स घेतला जाईल आणि जे प्रश्न लालबावट्याचे लोक लढवतात ते सोडवण्याच्या मध्ये सुद्धा ज्यावेळी सरकार महाविकास आघाडीचं येईल
त्याच्यामध्ये ह्या प्रश्नांच्या बद्दल कॉग्निजन्स घेतला जाईल. सगळ्या शिरस्त नेत्यांनी हा शब्द दिलाय आणि त्या बैठकींना अकोल्याचा नव्हे तर राज्याचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याची संधी मला मिळालेली आहे. बोले तैसा चाले असं हे शिरस्त नेते वागतील अशी अपेक्षा ठेवून आम्ही हा पाठिंबा देतो आहोत. खास लाडक्या बहिणींसाठी दररोज जिंका एक नाही तर चक्क 2 पैठणी मोफत. दीपावली धमाका ऑफर. 1 साडी खरेदी करा आणि 1 मिळवा अगदी मोफत. खरेदी करा आज व पैसे द्या थेट 6 महिन्यांनी. EMI सुविधा उपलब्ध. 200 बक्षिसांचा भव्य लकी ड्रॉ उत्सव. तर वाट कसली बघताय, आजच आमच्या शोरूमला भेट द्या आणि खात्री करा व खरेदीचा मनमुराद आनंद लुटा आमच्या सोबत. आमची वैशिष्ट्य वाजवी दर, उत्तम दर्जा, विनम्र व तत्पर सेवा, होलसेल दरात रिटेल विक्री, स्वतंत्र मेन्सवेअर, मुला मुलींच्या फॅन्सी ड्रेसच्या असंख्य व्हरायटीज. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ अँड मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, 2रा मजला, बाजार तळा शेजारी, KG रोड, अकोले. शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 75 88 51 31 33 किंवा 94 23 38 83 60.